बजाजची गाडी बघा, गॅस भरायला. हा, बसायला धक्के बिक्के येते बघा. आता सायराटचं लोकेशन आठवलं मला, बाग चौकड. तर गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या अशा ब्लॉगमध्ये. तर मी चाललं तर लग्नाला शिरवळला, भाड आहे आपलं, एक ट्रिप आहे म्हणजे. तर तिथं चाललंय. पहिल्यांदा गाडी वगैरे रात्रीच उचली काल, त्याचा काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. तर आता आवडलं ABC ज्यूस पिलो आपला अंघोळ करून. आता निघतोय मी पहिल्यांदा CNG भरायला. CNGवर नंतर पिकअप करायचं, 8चं पिकअप आहे आता वाजले 7:30 आणि मग शिरवळ. चला, पहिल्यांदा मला फर्स्ट टाईममध्ये बघायचे पैसे किती आहेत ते काय, त्या टाईममध्ये पैसे टाकायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कसं काय मला माहीत नाही. रिसॉर्ट वगैरे भारी, फोटो वगैरे बघितले त्याचे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जाऊया आपण. दिसतंय काय बघा नाही, लोकेशन म्हणजे सूर्य असा तशी वरती आलाय आणि विषय काय धुकं पडल्यासारखं झालंय, सीन भारी होते. चला, एवढं दाखवायचं आता तुम्हाला. जय किसन कन्हैया. चार आहे. समोरचं धुकं आहे का ते प्रदूषण आहे, कमेंट करून तेवढं सांगा बरं. दिसायला दिसतंय ते छान, पण धुकं आहे का प्रदूषण आहे, कमेंट करून सांगा जरा. मला तर प्रदूषणच वाटतंय, कारण की एवढं धुकं असलं पडत नाही, काळं पांढरंच पडतं. सो दॅट इज गो. लाईन बघा केवढी लांब आहे. बोर्ड आहे ना तिथं पण पाहिजे, काय नाही होईल. 10 मिनटं, 12 मिनटात व्हायला पाहिजे. 4 मिनटात नंबर आला, 4 मिनटात. आता अजून 2-3 मिनटं लागतील. बरं लागतं पण गाडीवर थोडाच भरायचं, गॅस जास्त नाही. बजाजची गाडी बघा, गॅस भरायला पहिल्यांदा आलं फक्त मी तर. बजाजची गाडी उतार बघा कसा आहे ते. गाडी म्हणजे सरांचं असतं दरवेळेस की पूर्वीकडे गाडी अशी लावायची. जरा उतार बघा केवढा आहे हा, खतरनाक. इथे रिवर्स घेतली मी गाडी, आता रिवर्स घेतोय म्हणजे तिथे टर्न मारला आणि रिवर्स घेतोय. कधी पण जाताना असंच तोंड पाहिजे बाहेर जाताना. ड्रायव्हिंग स्किल बोलते बच्ची. पोचलं इथं लोकेशनला. लोकेशन असलं भारी ना, खतरनाक. पार्किंग आहे पाठीमागे इथं. अख्खं राहणार ते. मग तुम्हाला रस्ता दाखवतो कुठून यायचं ते. पहिल्यांदा समोरून रस्ता बघा, आणि लोकेशन मग तुम्हाला कळलंच मग परत कसं आहे ते बघा. तिकडून ते ऊसाचा तो माणूस दिसते ना, तिकडून रस्ता आहे, ती गाडी गेली ती तिकडून असं फिरून यायचे. अख्खं सायराटचं लोकेशन आठवलं मला. बाग चौकडून सगळा ऊस आहे, ऊस लावलेला आहे. आणि इथं पार्किंग आणि लग्न इथं. तुम्हाला वाटलं असेल काल सोमवार होता, आज मंगळवार, हा लगेच कसं काय म्हणजे भाडं घेऊन ट्रिप घेऊन गेलाय, सुट्टी कशी काय भेटते. तर हे जवळजवळ 15 ते 10 दिवस झालं आधी ठरलं होतं. म्हणजे फोन आला होता मला सरांचा की असं आहे लग्न, तर येशील का म्हणून. तर ते मी मॅडमला वगैरे विचारलं होतं, तर भेटली सुट्टी म्हणून. आणि काही लोकांचं कसं असतं, तोच माणूस पाहिजे. त्यांना म्हणलं दुसरी गाडी देतो मला जर सुट्टी नाही भेटली तर. नाही म्हणजे सुट्टी घेच म्हणले, काय असेल ते बघू आपण परत. आणि पैसे वगैरे भाडं वगैरे काय असं ठरवलेलं पण नाही आहे की किती भाडं, किती वेळ लागणार असं काय. तर माणूस, विश्वास आणि गाडी, ह्या 2-3 गोष्टी जरा महत्त्वाच्या ठरतात. असं म्हणजे असतं जरा की हाच माणूस पाहिजे वगैरे ते. तर तो विषय होता, त्यामुळं विचारलं, सुट्टी भेटली आणि आलं मग भाडं करायला. काय नाही, एवढं सांगायचं होतं. चला, आता भूक लागली आणि इथून गाव आहे 500 किलोमीटर नाही, 500 मीटर लांब आतमध्ये. चालत जायचं म्हणल्यावरती मला 5-10 मिनटं लागतील. बघू, जाऊ चालत जरा टाइमपास करत आपला. चालत येऊ मजा करत. गाडी लावली आता पार्किंगला मस्तपैकी. सर म्हणलेत नाश्ता बघा आतमध्ये आहे का नाही ते माहीत नाही त्यांना, पण बघू आता असलं तर करतो, नाहीतर मग गावात जाऊन मस्त काहीतरी वडापाव खाऊन येतो. आतमध्ये आलोय तर आतमध्ये बघा कसा विषय. तिकडं रूम आहेत ते बघा, ते
ते दिसते का तिथं राहायला डोमसारखं केलेलं आहे ते. आणि इथं टेबल वगैरे खाण्याचं जेवणासाठी वगैरे तिकडं पण रूम आहेत मला वाटतं ते बघा ते. आणि लग्नाचा कार्यक्रम तिकडं चालू आहे खालच्या साईडला. जोरात आहे जोरात कार्यक्रम. आता आमचं झालं आहे आम्हाला बघून काही फायदा नाही असलं. गणपतीचं लग्न करायचं त्याला मग बघू असलं काही करायचं असेल तर. पण आधी पोरगी बघा आहे का त्याला. कोणाकडे असेल तर कमेंट करून सांगा लगेच येतो बघायला. नाश्ता करून आलोय मागाशी बसलो होतो गाडीत. आता डीजे वगैरे आलंय 11:35चं लग्न होतं. तर डीजेचा आवाज येत असेल तर मला. आता बोर झालो मी पण बसून बसून कंटाळा लागलो. झाड नाहीये पक्क ऊन आहे. अख्खं रान आहे माळ रान असल्यासारखं. झाडच नाही आहेत आता नवीन नवीन चालू झाले वाटतं हे. त्यामुळं झाडं सावली नाही डायरेक्ट गाड्या अशा उन्हामध्येच आहेत. अख्खा गरम व्हायला लागले घाम बी यायला लागला. आता डीजे चालू झालंय लग्न लागेल बघू आपण थोडंसं बाहेर पारण्या वगैरे निघतो घोडा वगैरे आलाय ते चापूक झुपूक काय म्हणतात त्याला बँडवाले ते पण आले. दाखवतो तुम्हाला बाहेर जाऊन थांबा. प्रॉपर चालू होते जरा. लोकेशन बघा आतमधलं कसं लग्नाचं तर बघा तिथं इकडं ओढा आहे खाली. आणि लोकेशन हा बसायला धक्के बिक्के येते बघा. खुर्च्या बघा कशात प्लास्टिकच्या खुर्च्यात. आत्ता जस्ट ड्रॉप केलंय. किती वाजलेत 5:22. 5:22 झालेत. चला आता जाऊ घरी. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओ सोबत. टाटा टेक केअर आणि गुड बाय. शुम्मा.